आपल्याला माहीतच आहे की मी भविष्य काही सांगू शकत नाही. आणि तिसऱ्या आघाडीचंही जर झालीच तशी काही त्याचा उपयोग कदाचित आहे. कसं बघता तुम्ही याकडे? तर महाविकास आघाडी आहे, त्यानंतर दुसरी आघाडी असताना तिसरी आघाडी केली जाते. मला त्याच्याबद्दल सध्या तूर तरी काही माहीत नाही. राज्यातले छोटे छोटे घटक पक्ष जे आहेत यांना मोठे पक्ष स्थान देत नाही, म्हणून छोटे पक्ष एकत्र यावेत अशा पद्धतीचे घडामोडी सध्या राज्यात नाही तर दोन मुख्य आघाड्या आणि आहेतच, एक आपली महाविकास आणि युती. आणखीन जास्तीत जास्त प्रश्न त्या दोघांमध्ये सुटण्याची शक्यता आहे. आणि तिसऱ्या आघाडीचाही जर झालीच तशी काही त्याचा उपयोग कदाचित होईल. पण महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे, यांच्याशी जोडले गेलेले जे घटक पक्ष आहेत ते त्या आघाडीबद्दल नाराजी व्यक्त करतायत आणि या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न आता संभाजीराजेंच्या माध्यमातून होतोय किंवा संभाजीराजे त्यामध्ये पुढाकार घेत आहेत. यशस्वी होईल असं वाटते का? हा ज्या पद्धतीनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आता सध्या चुरस सुरू आहे त्या सगळ्या या वातावरणामध्ये, तो आता भविष्याचा प्रश्न आहे. आपल्याला माहीतच आहे की मी भविष्य काही सांगू शकत नाही. बच्चूकडून एकत्रित खरं तर आघाडी बनवत आहे. त्यांनी तिसरी आघाडी केली तर चांगलंच आहे असं पण तुम्ही म्हटलं. मात्र त्यांची आघाडी जर नाही चांगलंच आहे असं मी म्हटलं नाही. म्हणजे त्यांचा उद्देश काय काय आहे त्यांचा विचार ते अजून माझ्यापुढे आलेलं नाही आहे. जर त्यांना महाविकास आघाडीमध्ये ती तिसरी आघाडी म्हणून जर एकत्र आली तर पुढं काय तुम्ही प्रयत्न त्यांच्यासाठी करता? तो विषय नंतर बघूया ना कसा हाताळायचा. पण तशी आघाडी झाली तर ते महाविकास आघाडीला सुद्धा थोडासा फटका बसणार आहे. आपण महाविकास आघाडीच्या पक्षातले खासदार आहात. त्यांचे आत्ताच तुमच्याकडनं कळतं आहे मला त्यांचे उद्देश काय आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांचा विचार काय झाला याच्याबद्दल मला अजून काही माहीत नाही.